धक्कादायक बातमी। सांगलीमध्ये वडिलांनी आपल्या मुलीला अमानुष मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये मुलीचा मृत्यू झालाय। 12वी नीट चाचणी परीक्षेत गुण कमी पडल्यामुळे मुलीला अमानुष मारहाण करण्यात आली आहे। सांगलीच्या आटपाडीतील नेलकरंजी इथली ही घटना आहे। मुख्याध्यापक वडिलांनी आपल्या मुलीला अमानुष मारहाण केली आणि दुर्दैवानं या घटनेत त्या मुलीचा मृत्यू झालाय। नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यानं संतप्त वडिलांनी ही घटना केली आहे। धोंडीराम भोसले असं या वडिलांचं नाव आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विजय, घटना नेमकी काय घडली आणि आता काय कारवाई केली जाते? प्रज्ञा, सांगली जिल्ह्यामध्ये अतिशय धक्कादायक ही घटना घडलेली आहे। साधना भोसले नावाची जी 17 वर्षीय मुलगी आहे, तिला वडिलांनीच म्हणजे नीटच्या चाचणी परीक्षेमध्ये म्हणजे सराव परीक्षेमध्ये कमी मार्क पडल्यामुळे मारहाण केली आणि जे आपल्या घरामध्ये जातं असतं ते जात्याचा जो खुंटा असतो त्या खुंट्यानं प्रचंड मारहाण केली घरामध्ये आल्यानंतर। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे धोंडीबा भोसले आहेत ते योगासाठी गेले, मात्र त्याच वेळी जी साधना होती ती घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडली आणि तिला उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर मृत म्हणून घोषित केलं। एकूणच जर बघितलं तर ही साधना 10वीला 92% मार्क होते, तिला अतिशय हुशार मुलगी होती, मात्र वडिलांची जी अपेक्षा आहे तिचं ओझं आहे ते तिच्या डोक्यावरती होतं आणि त्याच्यातून हा सगळा प्रकार आहे तो घडलेला आहे। चाचणी परीक्षे म्हणजे सराव परीक्षेमध्ये कमी गुण पडल्यामुळे वडिलांनी मारहाण केली। ही सगळी घटना घडल्यानंतर साधनाच्या आईनेच पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि आता जो वडील आहे, जो मुख्याध्यापक होता, त्याला आता पोलिसांनी ते अटक केलेली आहे। प्रज्ञा, विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।